खास नव्हतं एपिसोडमध्ये. हां, पण जे 3 वाईल्ड कार्ड एंट्री आलेच ना, ते मला तरी वाटतं आता काहीतरी धमाल होणार आहे. फक्त ना त्यांची नावं थोडी लक्षात राहिली नाही. एक तर सरनेम एकाचं पाठक आहे आणि एक संस्कृती म्हणून आहे आणि आय थिंक रेवा ना, हां रेवा, संस्कृती रेवा. पण त्याचं नाव काय आहे, संदीप आय थिंक पाठक असं काहीतरी सरनेम आहे. तो आपण भरपूर सिरियलमध्ये त्याला बघितलंसुद्धा आहे, पिक्चरमध्ये पण बघितलं आहे. आता बघूया हे तिघं जण काय करतात ते. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, त्यांना बघितल्या जे हँडचं तोंड उतरलं आहे. स्पेशली मला असं वाटतं विशालचं, रुचिताचं, माझं लक्ष त्यांच्या फेसकडे होतं. ही बाकीच्यांचं पण उतरलं होतं, स्पेशली ह्या लोकांचं काहीतरी अलगच होतं. मे बी त्या लोकांनी जे टास्क केला होता त्याच्यामध्ये ते नंबर लावले होते की कोण त्यांना चांगलं वाटते, कोण फ्लॉप आणि कोण जास्त टार्गेट, असं जे पण त्यांनी लावलं होतं ना, त्यामुळे आय थिंक त्यांना थोडंसं फीडबॅक भेटला असेल की बाहेर ते कसे दिसत आहेत. स्पेशली रुचिताला कळलं असेल. पण रुचितानी बाई तिथेच चालू केलं की असं आहे तसं आहे, आत तर येऊ दे त्यांना, मग जे बोलायचं ते बोल बाई. पण तिने तर सुरुवातच तशी केली आहे. आता आतमध्ये आल्यानंतर काय गोंधळ घालणार आहे काय माहिती. आणि त्याच्यामध्ये एकीने तर राखीला डायरेक्ट हे केलं की सेविका म्हणून ती पाहिजे. ती राखी आहे बाई, तिला नको बोलवू, तुझं जीणं पूर्ण हराम करेल. त्याच्यानंतर विशालला केले आणि ती गोष्ट खटकली. आणि विशालला मेन बापट पुढे आहे आणि तो मागे आहे. ही गोष्ट मे बी त्याला खूप खटकलेली आहे. आता मेन तर त्या लोकांची आजच्या एपिसोडमध्ये कळणार आहे की ते काय करतायत, कसे वागतायत. आता बघूया काय होतं की या लोकांच्या आळ्यामुळे काहीतरी फरक पडतोय की नाही, तर सगळं थंड 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 होतं. तर मला असं वाटतं की आणि हे लोक पण आय थिंक कोणत्या ना कोणत्या रिॲलिटीमधूनच आले, रिॲलिटी शो करूनच आले. म्हणजे त्यांना नॉलेज आहे आणि ते लोक ऑलरेडी बाहेरून बघून आले. त्यामुळे बाहेर काय चालू आहे, पुण्याबद्दल कसं चाललं आहे, हे सगळी आहे त्यांना नॉलेज की बाहेर कोण पुढे आहे कोण मागे आहे. ऑब्व्हियसली त्यांना सगळं कळलंच आहे. 50 दिवस ते बघून आलेत. तर 50 दिवसानंतर जे त्यांचा प्रवास आहे तो आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये पण मला वाटतं या नॉमिनेशनमध्ये प्राजक्ता जायचे चान्स आहे. कारण का प्राजक्ताला कोणी पण कॉम्पिटिशन समजत नाही आहे आणि ॲक्च्युली ती अशी वागत पण नाही आहे. स्लो बोल, मला त्रास होतो आहे. अगं ते ओरडणार, ते कामच आहे त्यांचं.